सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. शारदीय नवरात्र सुरू झालं आहे. आज देवीची चौथी माळ आहे. देवीचे अंबा मातेचे स्मरण करूया. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्कृता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वांना नवरात्राच्या खूप शुभेच्छा. महाराजांना विनंती करूया की आजची भजन सेवा त्यांनी रुजू करून घ्यावी. जय गजानन. सुरुवातीला ऐकूया मंगलाचरण आणि नंतर श्री विष्णूंचा रूपाचा अभंग त्यांचं स्तवन. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिर्नाशयति विघ्नानां. नमोऽस्तु भावभजनभाजना भवेत् कुम्भभञ्जना विश्वोद्भवपुरमा श्रीगुरुराया. नमो देव्यै
रूप रे पाहता आवडे जीवा बघू पाहता आवडे जीवा बघू वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले भूषण मिरविले मकराकार भूषण मिरविले मकराकार वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले कासे सोन सळा पितांबर पिवळा कासे सोन सळा पितांबर पिवळा कस्तुरीचा टिळा शोभे माझा कस्तुरीचा टिळा शोभे माझा वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले शंखचक्र हाती पद्मते शोभले शंखचक्र हाती पद्मते शोभले पांडुराचे वंदिले चरण कमळ पांडुराचे वंदिले चरण कमळ वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले भूषण मकराकार भूषण मिरविले मकराकार वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले वैजयंती माळा किरीट कुंडले किरीट कुंडले किरीट कुंडले अग्रपूजेचा मान देणाऱ्या प्राचीन परंपरेचे आपण पाईक आहोत. ग गणपतीचा असं गिरवतच आपल्या शिक्षणाचा श्री गणेश झालाय. हाच गणेश सगुणाकडून निर्गुणाकडे नेणाऱ्या ओमचे स्वसंवेद्य रूप आहे. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना हे झालं त्याच्या सगुण रूपाचं वर्णन. पण आपण अथर्व शीर्षामध्ये काय म्हणतो? त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि. म्हणजे ते अनादी अनंत परमतत्व तूच आहेस. तूच सृष्टीचा कर्तासुद्धा आहेस. तो तर अनेक सिद्धींचा दाता आहे, म्हणून त्याचं नाव आहे सिद्धिविनायक. 14 विद्या 64 कलांचा अधिपती आहे तो. त्याला रंगसभेला येण्याचं आवाहन करूया आणि त्याचा कृपा प्रसाद मागूया. विनायका हो सिद्ध गणेशा विनायका
अनिवार्य आहे. सद्गुरूच एखाद्या मुमुक्ष जीवाची ज्ञानज्योत प्रज्वलित करतात आणि त्याला ईश्वर दर्शन करवून देतात. उत्कट साधना झालेल्या भक्ताची तळमळ सद्गुरू जाणतात. या भजनात अशाच एका साधकाला स्वस्वरूपाची आत्यंतिक ओढ लागली आहे. तो सद्गुरूंना तळमळीने आर्जव करत आहे. त्याची शब्दात प्रकट होणारी व्याकुळता, त्याचा आर्त भाव मन हेलावून टाकतो. ऐकूया सद्गुरुनाथा हात जोडितो. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं विगुणरहितं सद्गुरु तं नमामि. सद्गुरु तं नमामि. सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू. उपयोगी माहिते हितगुज सारे वरगवळा गाऊ. सद्गुरुनाथा
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. जिथे भगवंताचे संकीर्तन होते तिथे भगवंत विद्यमान असतोच असतो. अगं सख्यांनो, आपलं भजन ऐकायला कोण आलंय पाहिलं का? साक्षात पंढरीचा तो सावळा हरी आलाय. त्याचं पांडुरंग नाव कसं पडलं सांगू का? कानडीमध्ये पंढरपूरला पंढरगे असे नाव होते आणि म्हणूनच पंढरगेचा देव म्हणून हा पांडुरंग. हा विष्णूचा साक्षात अवतार. वारकरी त्याच्या भक्तीत अक्षरशः वेडे होतात. आपण दरवर्षी वारी इथे अनुभवतोच. सर्वांच्या हृदयात हाच विराजमान आहे अशी दृढ श्रद्धा त्यांची असते. आज आमचाही भाव काही वेगळा नाही त्याहून बरं का. ऐकूया आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. पांडुरंग आला बाई आनंद झाला. पांडुरंग आला बाई आनंद झाला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. हेतू होता माझे मनी हात केली त्याचे कानी. हेतू होता माझे मनी हात केली त्याचे कानी. हाके जशी पांडुरंग धावतशी आला. हाके जशी पांडुरंग धावतशी आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. भजनात वारकरी टाळची पुया हाती धरी. भजनात वारकरी टाळची पुया हाती धरी. नाद ब्रह्म होऊनिया पांडुरंग आला. नाद ब्रह्म होऊनिया पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. देव नाही देवाऱ्यात आले भक्तांच्या हृदयात. देव नाही देवाऱ्यात आले भक्तांच्या हृदयात. त्याला शोधायला नको भजनात रंगला. त्याला शोधायला नको भजनात रंगला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. पांडुरंग आला बाई आनंद झाला. पांडुरंग आला बाई आनंद झाला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. आज माझ्या भजनात पांडुरंग आला. पांडुरंग आला. पांडुरंग आला. जीवो ब्रह्मैव नापरा हे वेदांताचे सार जडमूढांना समजवण्यासाठीच आपली गजानन माऊली शेगावात प्रकट झाली. अनेक लीलाप्रसंग घडवून आणले आणि आपल्याला मंत्र देऊन गेली गणगण गणात बोते. त्यांच्या नामाचे अनुसंधान अगदी प्रेमाने सतत ठेवूया. त्यांच्या चरणाशी लीन राहूया. ते दयावंत आहेतच. आपल्याला शांतीची आनंदाची प्रचिती ते नक्की देतील. जय गजानन. गण गण गणात बोले. गण गण गणात बोले. शेगावीच्या सद्गुरुराया धरीन तुझे पाय. शेगावीच्या
होण्यासाठी अनन्यसाधारण भक्ती हवी, उत्कट निष्ठा हवी. अशीच निरागस वृत्तीची संत वेण्णा स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित झाली होती. तिच्या अभंग रचना म्हणजे अलवार प्रेमाने गायलेली गुरुभक्ती आणि समर्पण, बस दुसरं काहीच नाही. अशाच एका अभंगावर समरसून कीर्तन करता करता वेण्णा स्वामी श्री गुरुचरणी विराम पावली. ऐकूया तो उत्कट भावपूर्ण अभंग. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकलहि ऋषी मुनी भजति दयासी, सकलहि ऋषी मुनी भजति दयासी, तोच एक सुख धाम माझा, तोच एक सुख धाम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सद्गुरुकृपया ओळखिला तो, सद्गुरुकृपया ओळखिला तो, कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. भावभक्तीच्या सुलभ साधनी, भावभक्तीच्या सुलभ साधनी, पुरवी सकलहि काम माझा, पुरवी सकलहि काम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. शरण हि वेणा आत्मा रामा, शरण हि वेणा आत्मा रामा, शरण हि वेणा आत्मा रामा, पावले पूर्ण विराम माझा, पावले पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम. अतिशय गोड भजनामध्ये आपल्याला भागवतातील एका अलौकिक मैत्रीच्या कथेचं स्मरण होईल. श्रीकृष्ण भगवान आणि त्यांचा जिवलग बालमित्र सुदामा यांची हृदयस्पर्शी कहाणी. बालपणी सांदीपनी ऋषींच्या आश्रमात दोघेही विद्यार्जन करीत. पुढे मात्र भगवान गोपालकृष्ण द्वारकाधीश झाले आणि सुदामा मात्र गरीब दरिद्री ब्राह्मणच राहिला. अनेक वर्षमध्ये लोटली. एकदा फाटक्या कपड्यातील सुदामा श्रीकृष्णाला
त्याच्या महालात भेटायला जातो. तेव्हा श्रीकृष्णाचं मित्रप्रेम अगदी उचंबळून येतं आणि तो सजल नेत्रांनी सुदाम्याला घट्ट मिठी मारतो. एका पुरसुंडीत बांधलेले मुठभर पोहे सुदामा श्रीकृष्णाला देतो काय, आणि त्याच्या बदल्यात भगवान श्रीकृष्ण सुवर्णनगरीच त्याला भेट देतात, बहाल करतात काय. सर्वच विलक्षण, अनिर्वचनीय. ऐकूया ही निरागस निष्पाप मैत्रीची जगावेगळी कहाणी, प्रेमकथा. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी. मुठभर पोह्यासाठी दिली का नगरी कुणी, मुठभर पोह्यासाठी दिली का सुवर्ण नगरी कुणी. जगा वेगळा याचक आणिक जगा वेगळा धनी, जगा वेगळा याचक आणिक
लीलाचरित्रामध्ये देहात असताना त्यांच्या सेवेची प्रत्यक्ष संधी मिळालेल्या निस्सीम भक्तांची मांदी आली आहे. बंकटलाल, भास्कर महाराज, पुंडलिक महाराज, पितांबर महाराज, बाळाभाऊ हे त्यातीलच काही मोजके हिरे. विजय ग्रंथातील एक एक लीला प्रसंग वाचताना त्या भक्तांची निष्ठा, समर्पण भाव, त्यांचा त्याग, त्यांचा दृढ निश्चय, त्यांचं उत्कट प्रेम आपल्याला बरंच काही शिकवून जातं. त्यांच्या चरणी आपण आपोआप नतमस्तक होतो. त्यांचे गुण आत्मसात करून आपल्याला त्यांच्या पायरीवर पोचता येईल का असा भाबडा भाव मनात आल्याशिवाय राहत नाही. ऐकूया श्री सुनीलदादा देशपांडे यांची रचना त्यांच्याच चालीमध्ये. या रे या कुणी बंकट भा, या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. भक्तनाथ कुणी भास्कर वारे, श्रद्धा भक्ती हृदयी धरा रे. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. पितांबराच्या दृढ निष्ठेने गजाननाची गाऊ कवले. पितांबराच्या दृढ निष्ठेने गजाननाची गाऊ कवले. पुंडलिकाचे बळगे होई, पुंडलिकाचे बळगे होई. शेगावासी जाऊ चला, शेगावासी जाऊ चला. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. निग्रह जामसिंगाचा मागू, गजाननास्तव सारे त्यागू. निग्रह जामसिंगाचा मागू, गजाननास्तव सारे त्यागू. भाऊ आपली अखंड सेवा, भाऊ आपली अखंड सेवा. बाळा भाऊ समगुरुदेवा, बाळा भाऊ समगुरुदेवा. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. जानकी रामासी क्षमी येले, तसे निरसतील दोष आपुले. जानकी रामासी क्षमी येले, तसे निरसतील दोष आपुले. ब्रह्मगिरीचा गर्व हारिला, ब्रह्मगिरीचा गर्व हारिला. तसा निरसतील अहम आपुला, तसा निरसतील अहम आपुला. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. ब्रजभूषणाची जशी साधना, तशी स्वामीची करू प्रार्थना. कर्म मार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही.
ब्रजभूषणाची जशी साधना तशी स्वामीची करू प्रार्थना प्रार्थना दयाघना ऐक रे गजानना प्रार्थना दयाघना ऐक रे गजानना तोषवी मन्मना पुरवी सर्व कामना तोषवी मन्मना पुरवी सर्व कामना ब्रजभूषणाची जशी साधना तशी स्वामीची करू प्रार्थना गुण निराकार परमतत्वाची चित शक्ती म्हणजेच ही जगन्माता जगदंबा वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या रूपात आपण तिचे पूजन करतो. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ही तिची त्रिविध रूपं. महाराष्ट्रात या आदिमायेची जागृत शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहुरगडची रेणुका माता, तर नाशिकजवळील वणीच्या डोंगरातील सप्तशृंगी माता. प्रत्येक कुटुंबाची एक परंपरेने चालत आलेली कुलस्वामिनी असते. त्याचे कुळाचार, कुळधर्म पाळले जातात. देवघरात 9 दिवस अखंड नंदादीप ठेवत ठेवायचा. झेंडूची माळ बांधायची, तिला साडी चोळी नेसवायची, सौभाग्यवानाने तिची ओटी भरायची, गोडाधोडाचा नैवेद्य करायचा, तिचं गुणवर्णन करणाऱ्या आरत्या, भजने, स्तोत्र म्हणायची आणि तिला प्रसन्न करायचे. ऐकूया माहुरगडच्या विष्णुदास महाराजांची रचना. तू चुकू नको अंबाबाई. अतिशय प्रेमळ, सोज्वळ शब्दात ते मातेला विनवणी करत आहेत. आम्ही कुपुत्र समजा झालो तर तू कुमाता होऊ नको ग आई. आम्ही अनाथ आहोत, हीन दीन आहोत, अज्ञानी आहोत. तू आम्हाला दोषमुक्त कर, स्वच्छ कर आणि तुझ्या कुशीत घे ग आई. तू चुकू नको ग अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, आम्ही चुकलो जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही. आम्ही चुकलो जरी काही. तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई. तुझे नाम
पहिल्या नवरात्रीची सांगता विजयादशमीला होते. 9 या आकड्याला धर्मशास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. त्याला ब्रह्मसंख्या किंवा सृजनसंख्या म्हणतात. एखादं बीज पेरलं की ते रुजायला, त्याला अंकुर फुटायला 9 दिवस लागतात. तसंच मातेच्या उदरात 9 महिने दिवसा मासाने गर्भ वाढतो आणि मग बाळाचा जन्म होतो. ब्रह्माला जेव्हा स्फुरण झालं तेव्हा ही गुणमाया निर्माण झाली. तिच्या सृजनशक्तीने जीव निर्माण झाला. ह्या सृजनशक्तीचं प्रतीक म्हणून प्रतिपदेला घटस्थापना करतात. त्या पवित्र घटात मंगल धान्य पेरतात. त्यालाच भांडगे चढवणे असंही म्हणतात. या 9 दिवसात महिला वर्गाची लगबग लक्षवेधक असते. 9 दिवस 9 रंगांचे पेहराव, त्यावर शोभतील असे दागदागिने घालून प्रसन्न मनाने त्या देवीची आराधना करतात. अंबा मातेचं ऐश्वर वैभव तर अनुपमेय असतं. इंदुबिंबाला लाजवेल असं तिचं लावण्य, तिचं तेज, तिचा साजशृंगार पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं, मन भरून येतं आणि पाणावलेल्या डोळ्यांनी आपण मनोमन तिची दृष्ट काढतो. ऐकूया अंबा मातेचा गजर. नाचत ये अंबे, नाचत ये अंबे, फुलांचा झेला झेलीत ये. नाचत ये अंबे, नाचत ये अंबे, फुलांचा झेला झेलीत ये. आईचे पैंजण वाजवीत ये, अंबे भक्तांच्या भेटीसाठी धावत ये. आईचे पैंजण वाजवीत ये, अंबे भक्तांच्या भेटीसाठी धावत ये. ब्रह्मांडाचे नायक आहेत आपले महाराज. ब्रह्मनिष्ठ श्रोत्रिय म्हणून त्रिखंडात त्यांची कीर्ती आहे. हा अजानुबाहू अवलिया संत केवळ सामान्य अज्ञानी प्रापंचिकांचा उद्धार करण्यासाठीच अवतरित झाला. तुकाराम महाराज म्हणतात ना, ऐसी कळवळ्याची जाती लाभाविण करी प्रीती. अगदी खरंच आहे. तुमच्या आमच्यासारखे देहधारी होऊन ते आपल्यात सहज वावरतात.
आणि प्रापंचिकांना भक्तीच्या राजमार्गावर आणतात. अहो, अगदी आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली, वृक्षांची लेखणी केली, तरीही त्यांच्या कनवाळू ममतेची महती नाही वर्णन करता येणार. त्यांचं एकच सांगणं असतं, प्रत्येक कर्म तू माझ्या स्मरणात कर. आणि मग काय होईल? त्यांचा वरदहस्त भक्तांच्या शिरी राहणारच. कारण त्यांचं वचनच आहे ना, योगक्षेमं वहाम्यहम्. गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन माझा स्वामी भक्तराज. भक्तिमती फुलवी हा योगीराज, भक्तिमती फुलवी हा योगीराज, गजानन माझा स्वामी भक्तराज. शेगावी हा अवतरणासी, शेगावी हा अवतरणासी, पंकज सदनी निवास करीती, पंकज सदनी निवास करीती. चमत्कार तो दाविलनासी, चमत्कार तो दाविलनासी. पाहूया रे आज गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन. मूर्ती दिगंबर अजानुबाहू, मूर्ती दिगंबर अजानुबाहू. संत गजानन स्वामी पाहू, संत गजानन स्वामी पाहू. नतमस्तक आम्ही चरणापाशी, नतमस्तक आम्ही चरणापाशी. होऊया रे आज गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन. तुल्य अर्थ हा सदा बदलसे, तुल्य अर्थ हा सदा बदलसे. गण गण गणात बोधे भजतसे, गण गण गणात बोधे भजतसे. गजाननाचा अपार महिमा, गजाननाचा अपार महिमा. गाऊया रे आज गजानन माझा स्वामी भक्तराज, नाम जपता गजाननाचे, नाम जपता गजाननाचे. सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. स्वामी गजानन या उजळ करी, स्वामी गजानन या उजळ करी. आशीर्वाद द्या आज गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन माझा स्वामी भक्तराज. भक्तिमती फुलवी हा योगीराज, भक्तिमती फुलवी हा योगीराज, गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन माझा स्वामी भक्तराज, गजानन माझा स्वामी भक्तराज. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील श्री विठ्ठलपंत यांनी
800 वर्षांपूर्वी सुरू केली. अनंत वेशात अनंत रूपात हाच पांडुरंग ब्रह्मांडात भरून राहिला आहे हे त्यांनी जाणलं. आणि माऊलींनी तर सामान्य माणसासाठी अद्वैत तत्त्वज्ञान सोपं करून सांगितलं. त्यातच समर्थन करत करत आपले महाराज आपल्याला सिद्धमंत्र देतात. गणगण गणात बोल म्हणजे तरी काय हो, तू ब्रह्म मी ब्रह्म आपण सगळेच परब्रह्म, खरं आहे की नाही. या पुढील अभंगात एक फुगडीचं रूपक माऊली सांगतात. एक संसारात आसक्त असलेला अज्ञानी साधक ब्रह्मरूप झालेल्या साधकाबरोबर फुगडी खेळत आहे. ब्रह्मरूप झालेला साधक त्या सामान्य साधकाला सांगतो की तू नश्वर प्रपंचाशी मैत्री टाकून दे. तू देहाच्या उपाधीत अडकू नकोस, कारण तू स्वतःच ब्रह्मरूप आहेस, परमात्म्याचा अंश आहेस हे कधीही विसरू नकोस. मनुष्य जन्माचे गबाड मिळालंय ते वाया दौडू नकोस. हा व्यापक हरीच तू चित्तामध्ये घट्ट धरून ठेव. एकदा का तुला त्याची गोडी लागली की तू आपसुकच इंद्रियांच्या विषयभोगात रमणार नाहीस आणि मग तू संसाराशी गट्टी फू करशील, म्हणजेच फू गडी करशील आणि संत मीरेप्रमाणे हरीबरोबर फुगडी खेळता खेळता त्याच्यामध्ये सद्रूप होऊन जाशील, म्हणजेच जीवाशिवाचं मिलन होईल. ऐकूया हा माऊलींनी रचलेला अतिशय अर्थपूर्ण अभंग. फुगडी फुगे बाई फुगडी फुग, फुगडी फुगे बाई फुगडी फुग. निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू, निज ब्रह्म तुगे बाई परब्रह्म तू. फुगडी फुगे बाई फुगडी फुग, फुगडी फुगे बाई फुगडी फुग.
नवरात्राच्या 9 दिवसामध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा अर्चना केली जाते. कालिका, अंबिका, दुर्गा, भवानी माता. मात्र तिचं मूळ रूप एकच, परमात्म्याची आदिशक्ती. तिच्या उपासनेचा एक भाग म्हणून श्रीसुक्ताचं अनुष्ठान करतात. नवचंडी, शतचंडी यांसारखे होम करतात. सुवासिनी पूजन, कुमारिका पूजन, कुंकुमार्चन असेही समारंभ होतात. नुकतंच हस्त नक्षत्र लागलं. हस्ताचं समृद्धीचं प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मध्यभागी ठेवून त्याभोवती फेर धरून बोलल्याची, हद्याची गाणी म्हणण्याची आपली संस्कृती आहे. काही प्रांतात गरबा खेळतात, तर काही ठिकाणी रासक्रीडा, त्यालाच दांडिया रास असंही म्हणतात. सजवलेल्या लाकडी काठ्या हातात घेऊन त्याच्या तालावर गोल गिरक्या घेत नाचतात. गोलाकार फेर धरून केलेलं हे मंडल घटाचं प्रतीक असतं. ही देवीची नृत्य उपासनाच असते. चला सख्यानो, धरूया टिपरीचा ताल. टिपरीवरी टिपरी पडे ताल पाऊला, टिपरीवरी टिपरी पडे ताल पाऊला. माय अंबिके पुढे रंगला राग, रंगला राग. माय अंबिके पुढे
चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज महिषासूर यांसारख्या सन्ना मारून जगदंबेने त्यांचा उत्पात शमन केला. त्या आनंदात देवीने नृत्यही केले. मगाशी आपण रासक्रीडेचा आनंद घेतला. आता बघा सर्वजणी त्या प्रचंड शक्ती देवतेपुढे पदर पसरून जोगवा मागत आहेत. जोगवा म्हणजे एक प्रकारची दीक्षाच. कसला जोगवा मागत आहेत? हळदी कुंकवाचा, वंशवृद्धीचा, भक्तीचा, आशीर्वादाचा. हा खरं तर सात्विक भक्तीचा जागरच आहे. त्यांचा उत्साह अवर्णनीय आहे. ऐकूया तर जोगवा. जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा वाढमाय जोगवा वाढमाय जोगवा वाढमाय जोगवा वाढमाय जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा जोगवा मागते मी मागते जोगवा या जोग्याबरोबर मी भजनाची सांगता करत आहोत. आम्हाला भजनासाठी साथ दिली त्यांची आपल्याला ओळख करून ते हार्मोनियमवर आहेत श्री दिलीप नामदोशी आणि तबल्यावर शार्दूल सुत्रावे. आपल्या उपासना केंद्रातच तो आहे, त्यामुळे त्या दोघांचेही धन्यवाद.
उपासना केंद्रातर्फे दोघांचे धन्यवाद आणि आपणा सर्वांचे धन्यवाद. आपण ह्या भजनाचा आस्वाद जरूर घेतला असेल, आनंद मिळाला असेल. धन्यवाद. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाविराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. उपासना केंद्रातर्फे आपण ह्या दोघांना छोटीशी भेट देऊया. फुलना फुलाची पाकळी आपण भेट देऊया, त्यांचा सत्कार करूया. मानसी मानसी एकदम लक्षणीय उपस्थिती आहे. आमच्या इथे 11 दुर्गा आहेत, त्यांनी एवढीच उपस्थिती पाहावी. ठीक आहे, महाराजांची इच्छा आहात त्या सगळ्यांवर महाराजांची जास्त कृपा आहे असं म्हणायचं. ओटी ना पण नावं दिलेली आहेत त्यांनी, जरा याला स्टेजवर काय आहे जोगव्याला ह्या वेळेला तुमच्याकडे कोणी आलं नाही, मग आम्हाला सगळ्यांना जोगवा देतात ना काहीतरी जोगव्यामध्ये. आता देतोय आम्ही छोटीशी भेट केंद्राकडून. 11 नवदुर्गांबरोबर 2 गुरुबंधूंनी इतकी छान साथ दिली की कुठेही कोणत्याचा नावही नाही. मंजिरी आणि मधुरा गुरुबंधूंचा तुम्ही योग्य तो सन्मान करा. बोल ना बोला बोला कुठे बाकी हो हे याच्यातच ठेवलं हो. ते दुसरं पाकिट कुठे दुसरं एका 2 पाकिट ठेवलेत ना. ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. नामदासी सर छान साथ देत आहे, अशी आयुष्यभर द्या. भजन करताय तुम्ही. चहाची टीम जरा चहाच्या मागच्या काउंटरवर जाऊ दे. पहिला चहा महाराज नाहीये. शार्दूल खूप बरं वाटतंय, तरुण आमच्याकडे येत आहे. सगळ्यांनी मला हा वासा घ्या त्याच्याकडून. ब्रह्मांड नायक